ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुणे लोकसभेसाठी काल मतदान पार पडले आणि लोकसभेच्या या निवडणुकीची रणधुमाळी संपताच उमेदवार मात्र आता कुठेतरी फ्री फील करायला लागलेले पाहायला मिळतात। पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज सकाळपासून पुन्हा पुणे शहरात त्यांनी फिरायला सुरुवात केलेली आहे आणि सकाळी ते ब्रेकफास्ट आणि टी घेण्यासाठी खरं तर हा निवांत क्षण अनुभवताना पाहायला मिळतात। काल खरं तर पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडलं, गेला 2 महिन्याचा प्रचार हे सगळ्यानंतर आता कुठेतरी धंगेकर जे आहेत ते आपल्या सहकाऱ्यांसोबत खरं तर या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टसाठी आलेले आहेत। आमदार साहेब, निवडणुका संपल्या, प्रचार 2 महिने सगळा प्रचार सभा रॅली सगळं संपलं, आज सकाळी काल मतदान झाल्यानंतर आज सकाळी एकदम फ्री असा नाश्ता करताय ब्रेकफास्ट? नाही, मी सकाळी 6 वाजताच उठलो आणि माझ्या प्रथेप्रमाणे माझं जीवनशैलीतलं जे काय माझा भाग आहे, सकाळी लवकर उठून मी बऱ्याच लोकांना भेटलो। माझे मित्र राजू पवार आहेत, ह्यांचा आग्रह असतो निवडणूक झाल्यानंतर एक 5 मिनटं येऊन जा म्हणजे चर्चा विनिमय आणि आज नाश्ता करायला त्यांच्या विनंतीला मान देऊन आलोय। काय खात आहे नेमकं? आज उडीद वडा आपला साधा आपला चटणी आणि गप्पा टप्पा, काही कार्यकर्ते आलेत, काही मित्र आलेत, आभार मानण्याचे आणि काय काम असेल ते आपलं करून पुढे जायचं। काय आहे चर्चा? काय आता तुम्ही हे सगळे ब्रेकफास्टवर चर्चा करताय, काय झालं सगळं ॲनालिसिस करताय, काय म्हणतायत मित्रपरिवार? काय म्हणतात, पुणेकर निवडून येणार धंगेकर, हीच चर्चा आहे पुणेकरांमध्ये, हीच चर्चा धंगेकर निवडून येणार। आज कुठेतरी असं टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय, कारण सगळा प्रचार हे सगळी यंत्रणा राबवण्यात आली, सगळं झालं आज कुठेतरी? मी ही निवडणूक जी आहे आत्ताची आहे ना, काही टेन्शनच घेतलं नाही, कारण ही पुणेकरांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि अनेक निवडणुका लढल्या, पण ही निवडणूक आगळीवेगळीच झाली। मी लोकांना मत मागत होतो, पण लोक असं म्हणजे त्यांचे चेहरे सांगत होते, तुला मत देणारे पुढे चल, दुसऱ्या घरी जा, म्हणजे एवढी ताकदीनेच लोक वाचत चेहरे होतो मी। त्यामुळे निवडणुकीत मी टेन्शनच घेतलं नाही, फक्त पळालो, लोकांच्या पाया पडलो, नमस्कार केला, ज्येष्ठ भेटले त्यांचा आदर केला आणि करत करत माझे 2 महिने कसे गेले मलाच कळलं नाही। काल मतदान झालं बी सकाळपासून अनेक फोन येतात, मी त्यांना भेटतोय आणि माझं कामकाज चालू झालं। नागरिकांच्या भेटीगाठी घेतात, शहरात कुठं कुठं फिरलात सकाळपासून? आज सकाळी मी या रोडवर होतो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार। तिकडून मग घरी गेलो, आवरलं, आता इथं आलो, इथून सायदे हॉस्पिटल जाणार, तिथून हाफिजला जाणार, म्हणजे डेली रुटीन सुरू झालं? चालू झालं। काय वाटतं 4 जूनला काय होईल? काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर, पुणेकरांनीच म्हणले। भाजपचा बालेकिल्ला आहे हा सगळा। भाजपचा परत एकदा सांगतो तुम्हाला, बालेकिल्ले कोणाचे नसतात। इथं काँग्रेस अनेक वेळा निवडून आले, मोहन धारे आले, बाकीचे नागा गोरे बरेच लोक या ठिकाणी निवडून आले आणि त्याच्यामध्ये कलमाडी साहेब आले, विठ्ठलराव गाडगीळ आले, जेदे आले, अनेक लोकांनी ह्या शहराचं नेतृत्व केलं। असं काय नाही, आणि बालेकिल्ला कोणाचाच नसतो, बालेकिल्ला जनतेचा असतो आणि आपलं संविधान असं आहे, लोकशाही अशी की ती बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि ही बदलाची वारे कालचा पुण्यामध्ये दिसलीत लोकांना। काल खरं तर निवडणूक संपलेली आहे, मतदान पार पडलेलं आहे, पुण्यात 50%पेक्षा अधिक मतदान झालेलं आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून वेळ काढून आज हा सगळा मॉर्निंग ब्रेकफास्ट असेल किंवा इतर नागरिकांच्या भेटीगाठी, सहकाऱ्यांना भेटतात, मित्रांना भेटतात आणि रवींद्र धंगेकरांनी आपलं जे आधीचं डेली रुटीन होतं ते आता आज मॉर्निंगपासून सुरू केलेलं जे आहे ते पाहायला मिळते। कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।